श्री गुरुपादुकाभ्यां नमः. परमपूज्य स्वामी प्रज्ञानंद लिखित ओंकार स्वरूपा सद्गुरू समर्था या ग्रंथाचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया या ग्रंथातील प्रकरण 2, सापडला मार्ग स्वानंदाचा, याचा भाग 10. समर्थांनी मोठं वर्म सांगितलंय सत्संगाचं. जो संतांशी शरण गेला तो संतची होऊनी ठेला, येर जना उपेगा आला कृपाळूपणे. संतांशी संगत करत तुम्ही राहिलात की तुम्ही संतच होता. संतांच्या संगतीत राहिलात आणि दुष्टपणा गेलाच नाही, मग तो संत तरी नसला पाहिजे, नाहीतर तुम्ही सत्संग तरी केला नसला पाहिजे. संत हे संत असतातच. संतांची परीक्षा नाही. तुम्ही कितीही असंतासारखे वागलात तरी तुमच्या कल्याणाचीच ते चिंता करीत राहणार, ते आशीर्वाद देत राहणार, सद्बुद्धीनं जायचा उपदेश करणार. संत हे संतांसारखेच राहतील. तुम्ही सत्संगाचा असणारा महिमा ओळखून त्यांच्या संगतीमध्ये राहण्याचा प्रयत्न करायचा, म्हणजे मग खऱ्याखुऱ्या अर्थानं साधना गतिमान होते, प्रकाशमान होते. स्वामींचा एक फार चांगला अभंग आहे संजीवनी गाथेमधला. स्वामी ध्यानाला बसायचे. कसे बसायचे? स्वामी सांगताहेत, ज्ञानदेव एकनाथ रामतीर्थ तुकाराम रामदास रामकृष्ण विवेकानंद मथुरबाबू मेहेरबाबा कृष्णमूर्ती गौरांग प्रभूती या सर्वांना म्हणाले मी बोलावतो. स्वामींचा अधिकार मोठा होता. स्वामींच्या सत्संगाकरता हे सगळे साधू पुरुष स्वामींच्या खोलीमध्ये जमत होते. पण स्वामी काय करत होते या सगळ्यांना बोलावून? स्वामी सांगताहेत, आणि तयांचे संगती गुरु सांगती त्या रीती, ठेवोनिया भावभक्ती हरिपाय ध्यातो चित्ती. या सगळ्यांना बोलावतो, सत्संग साधतो. पण मी माझ्या गुरूंनी मला जी साधना दिली, जो उपदेश दिला, जे तत्त्वज्ञान सांगितलं ते आठवतो आणि भगवंताचंच नामस्मरण करीत राहतो. मला त्या भगवंताशीच नातं जोडायचं आहे. इकडून संतांचा मेळावा आणि अंतरंगात चिंतन दोन्हीचा समन्वय झाला रे झाला की संसार प्रपंचाचा संग आपोआप तुटतो. संसार सांडावा म्हटलंय तो असा सांडला जातो. संसाराचं भानच राहत नाही. समर्थांनी मनाच्या श्लोकात फार सुंदर वर्णन केलं आहे सत्संगाचं. मनासंग हा सर्व संगासी तोडी, मनासंग हा मोक्ष तात्काळ जोडी, मनासंग हा साधका शीघ्र जोडी, मनासंग हा द्वैत निशेष मोडी. मन असं आहे की सर्व तऱ्हेच्या बऱ्या वाईट संगाला जोडायचाही प्रयत्न करतं आणि तोडायचाही प्रयत्न करतं. ध्यानाला बसलो म्हणून संसार प्रपंचाचं चिंतन करत बसलात तर संसार प्रपंच तुमच्या मानगुटीवर बसला हे ठरलेलंच आहे. पण मनानं निर्धार केला की नाही, मला याचा विचार करायचा नाही, मला भगवंताचाच विचार करायचा आहे, तात्काळ मोक्ष तिथेच तुम्हाला गळ्यात माळ घालण्याकरता येतो. मोक्ष उशिरा मिळतो वगैरे सगळ्या कल्पना खोट्याच आहेत. अज्ञान संपलं रे संपलं की जसं ज्ञान आपोआप येतं, अंधार गेला रे गेला की प्रकाश येतो, किंवा प्रकाश आला रे आला की अंधार निघून जातो, तसं मनाचा निर्धार झाला रे झाला की तुम्ही मुक्तच आहात. मी बंधनात आहे, मी बंधनात आहे, मी बंधनात आहे असं जर सारखं घोकत राहिलात तर तुम्ही बंधनातच राहणार. मी मुक्त आहे, मी मुक्त आहे अशा तऱ्हेची जर तुमच्या अंतःकरणाची मनाची भावना झाली तर तुम्ही सर्वार्थानं मुक्तीचाच अनुभव घेऊ शकता. मुक्त होणं अवघड नाही आहे, मनाचा निर्धार पाहिजे. मनासंग हा साधका शीघ्र जोडी. साधक जो आहे त्या साधकास संसार प्रपंचातनं बाहेर काढायचं काम हा सत्संग आपोआप करत असतो. चित्त शुद्ध झाली रे झाली की खऱ्या अर्थानं गुरुसेवा होते, असा एक मार्मिक सिद्धांत एकनाथांनी मांडलेला आहे. चित्त शुद्ध झाली गुरुचरण सेवा,
तेणे ज्ञान ठेवा प्राप्त होय. एका जनार्दनी प्राप्त झाली या ज्ञान, ब्रह्मपरिपूर्ण अनुभवेल. गुरुसेवा. गुरुसेवा याचा अर्थ हा आहे की आम्हास आमचं चित्त शुद्ध करायचे. अशुद्ध मनाला शुद्ध करण्याचा जो प्रयोग त्याला सत्संग असं म्हणायचं. मनोजय साधला रे साधला की तुम्ही सर्व काही जिंकलत. हा मनोलय, हा सत्संग. सद्गुरूच्या कृपेनंच साधता येतो. अन्य उपायांनी साधता येत नाही. म्हणून सद्गुरू कृपेचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. मग खरं ध्यान तुम्ही करायला लागतात. संसार प्रपंचात राहिलात तरीही दोन्ही एकमेकाला पूरक कसे होतात ते आपोआप जमायला लागतं. सद्गुरू कृपेवीण नाही आत्मज्ञान, वाऊ गातो क्षीण साधनांचा. साधना शिणवत नाही तुम्हाला. सद्गुरू कृपेनं जर साधना करायला लागलात तर त्या कृपेनं दिलेल्या शक्तीनं, सामर्थ्यानं आपोआप पुढची गती तुम्हाला प्राप्त व्हायला लागते. आता जर तात्विक भाषेत बोलायचं झालं तर 4 देह, 4 अवस्था, 4 गुण, 4 शक्ती, 4 मुक्ती या सगळ्यांच्या पैल पार जो तुम्हास घेऊन जातो त्यास सत्संग असं म्हणायचं. सत्संग इतका मोठा आहे. हरिकृपा असेल त्यालाच तो लाभतो. म्हणून स्वामींनी इथे मुद्दाम वर्णन करताना सांगितलं, हरिकृपा बळे साधला सत्संग. परमेश्वराची कृपा असेल, संतांची कृपा असेल, सद्गुरूंची कृपा असेल तर असा सत्संग साधतो. आज एवढंच. यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया. राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.